गॉड, व्हाय आर यू नॉट लिसनिंग? हा, अहो भैया काय चाललंय तुमचं भैया? सकाळपासून तुम्ही ही गाणी ऐकत बसलाय भैया. चला बरं उठा उठा चला. टॅलेंट, आय नीड दिस सॉन्ग. अरे किती इन्स्पिरिंग आहे ती. भैया इन्स्पिरिंग नाही, इन्स्पायरिंग. अरे दॅट इज दॅट. आता आमच्या भावनेला पण किंमत नाही का? अहो भैया मी तेच म्हणतोय, भावनांच्या हारी नका जाऊ भैया. अहो आपल्याला लई कामं करायचीत अजून भैया. तेच काम करायला आधी सुचली तर पाहिजेत. काम सुचत नाही म्हणून हे आलमंड खाल्ले हो, सगळी संपलेली आहेत. तरी काय सुचत नाही. अहो भैया मी तेच म्हणतोय, आपण आधी घराबाहेर पडू, गावात जाऊ, गावात काय कमी काय नाही ते बघू भैया. अहो अशानं नाहीतर आपला गावातला होल जाईल भैया. नो, सध्या फक्त आमच्या डोक्यात एकच विचार आहे, त्या जयश्रीवर लग्न करायचं. हे फक्त सत्यात उतरलं पाहिजे. अहो भैया तुमचं म्हणणं पटतंय की मला. अहो पण सतत 30 धरून नाही चालणार. नो गॉड, व्हाय आर यू नॉट लिसनिंग? आय एम टेलिंग समथिंग ना. प्लीज डू समथिंग. अरे प्रेसिडेंट, तुम्ही का आलाय? काय झालं? असं का बघताय? काय झालं? काय कळलंय का? मलाच काय कळना झालंय. अहो काय झालं? डोकं सरकलंय माझं. पण काय झालं हे कळल का? आमच्या घरातले, त्यांना मी अशी सुखासुखी बसलेली बघवतीये वय. माझ्या लग्नाच्या मागं लागलेत कधीपासनं. कुठला तरी पोरगा बी बघितलाय. अहो मग चांगलंच आहे की, त्यात वाईट काय आहे? आता त्यात वाईट काय म्हणजे? आओ मला नाही करायचंय लग्न. अहो जयश्री असं म्हणून कसं चालेल? आणि अशा किती दिवस तुम्ही सिंगल राहणार आहे? हा, अहो जरा विचार करा जयश्री. आता मुलगा चांगला असेलच, तुमची लाईफ सेट होऊन जाईल ना. अहो असं काय करताय तुम्ही? मी लग्न केलं तर मग पुढं कसं होईल सगळं? कसं होईल म्हणजे? हा, अहो कसं होईल म्हणजे काय? सगळं चांगलं होईल, तुमचा सुखानं संसार होईल. अहो ते कोणीतरी म्हणून ठेवले ना, डर के आगे जीत. हे जे काय व्हायचं ते सगळं चांगलंच होणार. अहो मी काय माझं नाही म्हणत आहे, आपला प्लॅन त्याचं कसं होणार? माझं लग्न झाल्यावर मी त्या घरातनं बाहेर जाणार आणि मग सगळं घर त्या शितलीच्या ताब्यात. अहो असं काय म्हणताय तुम्ही? लग्न झाल्यानंतर सुद्धा होणार प्लॅन कम्प्लीट. तुमच्या घरच्यांनी मुलगा बघितलाय म्हणलं काहीतरी विचार करूनच बघितला असणार ना. मुलगा घरातल्यांनी नाही, शितलीनी बघितलंय. तर तिचा काय संबंध बरं? अहो तेच तर मी बी म्हणतीये, तिचा काय संबंध? कोण आहे मुलगा? तिकडे फौजीचे कोणतरी, अजिंक्यांचं रूममेट आहे वाटतं. त्या शितलीने त्याशी परस्पर बोलून पप्पांना सगळं सांगितलं पण, आणि हे बी पटवून दिलं की तो कसा चांगला आहे ना, आमचं दोघांचं कसं चांगलं जमल. पर एवढं करून ती थांबली नाही, तर तिने फोटो बी पाठवलेत. खरं सांगताय काही? चांगलाय का मुलगा? अहो तो चांगला असेल नाही तर नसल, त्यांना काय फरक पडणार आहे? मला लग्नच करायचं नाही. दिस इज बॅड. दिस इज अ बॅड. दिस इज अ व्हेरी बॅड.
आता तुम्ही कोणाशी लग्न करायचं कोणाशी नाही आता ही ती पोरगी ठरवणार का? ह्याला काय अर्थ आहे? दिस इज अ बॅड, दिस इज अ व्हेरी बॅड. आता ती काल परवा आलेली पोरगी तुम्हाला शिकवायला लागली, ह्याला काय अर्थ आहे? नाही प्रेसिडेंट, ह्याला काय अर्थ आहे सांगा ना मला. मला तर काही सुचनाच झालंय आता. मला एक प्रश्न पडलाय. काय? नाही म्हणजे तुम्ही रागवणार नसाल, चिडणार नसाल तर विचारतो. अहो बोला की. तुम्ही ऐकूनच कसं घेतलं म्हणून तुम्ही तिथलं तिथं झापलं का नाही? कसं असतं प्रेसिडेंट, वेळीच औषध पाणी नाही केलं तर एवढ्या कष्टाने केलेल्या शेतीला कीड लागल. तुम्ही हाना पेस्टिसाइड आणि वेळीच सिच्युएशन आटोक्यात आणा, नाहीतर पुढे सगळं अवघड होईल. आणि तुम्ही सगळेच तिच्या म्हणण्याने वागायला लागला तर तुमच्या घरात तुम्हाला काय आम्हाला झोपल. म्हणजे आता काय करायचं मी? काय करायचं म्हणजे फोन करा तिला, झापा. आत्ताच्या आता तिला फोन करते आणि झापते चांगलीच. हा हे असं चांगलं खडसावून सांगा तिला, पुन्हा असं काय करू नको म्हणावं. लाव फोन. तीच ती. हॅलो शीतल. हॅलो जयश्री, काय बघितला का फोटो? लगेच फोन केलात की? पोरगा पसंत आहे वाटतं. अगं मी काय म्हणते ते तर ऐक. आता काय बोलणार आहे तेव्हा? मग लागायचं ना तयारीला? तुम्ही लागा तयारीला तिथं, मी इथलं बघते. आणि मग चांदवडीला आले आपण. अगं ऐकतेस का जरा? मी तुला काय सांगितलं होतं? काय झालं? काय झालं काय झालं? हा, मी तुला आधीच सांगितलं होतं ना माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही म्हणून. आणि काय ग, तुला काय करायचंय? मी लग्न करीन नाहीतर आयुष्यभर तशीच राहीन. तुझ्या जीवावर जगते का मी? हा, हे बघ, माझा बाप समर्थ आहे मला पोसायला. आओ जयश्री, असं का बोलताय तुम्ही? मग नाहीतर काय, तुला कोणी सांगितलेले का नसते धंदे करायला? हे बघा, तुम्हाला पसंत नाही का? पसंती ना पसंतीचा इथं प्रश्नच येत नाही. माझ्या आयुष्यात मी काय करायचंय आणि काय नाही हे मी माझं बघीन. आणि मी लग्न करायचं का नाही करायचं ते कुणाशी करायचं हे ठरवणारी तू कोण आहे ग? मला वाटलं. काय वाटलं? हा, काय वाटलं? हा, हिचं लग्न लावून दिलं की हे घराबाहेर जाईल आणि मग मी इथं घरात मोकळी, बरोबर ना? हो, नाही तसं काही नाही. तू परत माझ्या लग्नाविषयी काय बोलच. मग इथून पुढे तू हाय, मी हाय. आओ जयश्री, हे बघा, आओ खरंच माझ्या मनात असं काय नव्हतं. ए गबस तू, तुला मी चांगलीच ओळखून आहे. तू जिजीला आणि पप्पांना येड्यात काढू शकती पण मला नाही. जयश्री, हे बघा, तुम्ही चिडू नका. आपण ना. हॅलो हॅलो जयश्री, हॅलो.